ना धुळीचा एक छोटासा कण त्यांच्या महाराजांच्या जवळपास पण आपण जाऊ शकत नाही। माझ्या आईला माझी इंडस्ट्रीत येण्याआधी तिला आवडत नव्हतं, पण इंडस्ट्रीत आल्यानंतर माझं प्रत्येक काम तिला आवडलेलंच आहे। चुकीच्या गोष्टी आपल्याकडून घडता कामा नये किंवा तिथे कुठेही विशाल निकम दिसला नाही पाहिजे। तिसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो, तर पहिल्या 2 वेळाचा जो अनुभव होता, ज्यासाठी मी प्रिपरेशन केलं होतं, ते प्रिपरेशन आता कामाला आलं। जसं मला वाटतं प्रत्येक गडावरती गेल्यानंतर ती एक शांतता आणि ते एक मोटिवेशन आणि ते एक एनर्जी आपल्याला मिळते। नमस्कार, मी विशाल निकम। सो सगळ्यात आधी मराठी बॉक्स ऑफिस सर्व प्रेक्षकांना खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही आणि माझ्या सर्व प्रेक्षकांनी आमच्या गाण्यावरती, हे गाणं तुम्हाला पुढे दिसतं शिवबाचं नाव, हे खूप प्रेम मिळालं आहे। खूप लोकांनी त्याच्यावरती रील्स बनवलेत, लाखो व्ह्यूज आलेत यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती खूप व्ह्यूज आलेत, कमेंट्स आहेत, खूप चांगल्या प्रतिक्रिया येतात। तर तुमच्या प्रेमामुळे हे गाणं सगळ्यांपर्यंत पोहोचतं आहे। सो सर्वप्रथम थँक्यू सो मच। आणि मलाही खूप भारी वाटतं आहे, नशीबवान आहे मी सगळ्यांना आता तेच बोलतो की मी नशीबवान आहे। जसं की दख्खनचा राजा ज्योतिबाचा साक्षात देवाची भूमिका मला राजा ज्योतिबाची भूमिका करायला मिळाली। त्याच्यानंतर आता आपला देव छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका करायला मला तिसऱ्यांदा मिळते। सो खूप लकी फील करतो आहे आणि खूप भारी फिलिंग आहे आणि मजा येते ह्या गोष्टी करताना किंवा ही भूमिका साकारताना। नो डाऊट खूप मोठी जबाबदारी आहे, कारण आपण त्यांच्या पायाच्या कणा किंवा धुळीच्या कण, एक म्हणतो ना धुळीचा एक छोटासा कण, त्यांच्या महाराजांच्या जवळपास पण आपण जाऊ शकत नाही। पण एक ॲज अन ॲक्टर म्हणून, एक माणूस म्हणून एक जबाबदारी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना कुठलंही म्हणजे चुकीच्या गोष्टी आपल्याकडून घडता कामा नये किंवा तिथे कुठेही विशाल निकम दिसला नाही पाहिजे किंवा तिथे कुठेही त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या काय म्हणू आपण चालण्यातून, ह्या सगळ्या गोष्टींवरती काळजीपूर्वक लक्ष देऊन प्रयत्न केला आहे की मी कुठेतरी महाराजांची भूमिका साकारू शकेन। आणि लोकांनी खूप ते ॲप्रिशिएशन दिलं आहे, खूप प्रेम दिलं आहे। सो एक कॉन्फिडन्स पण येतो आहे की तिसऱ्यांदा मी जर काही भूमिका करतो आहे तर ऑब्व्हियसली लोकांना ते आवडतं आहे आणि मी कुठेतरी मी तो माझा प्रयत्न सक्सेसफुल होते असं मला वाटतं आहे। सो अजून त्याच्यावरती अभ्यास सुरूच आहे, अजून गोष्टी चांगल्या होतील याचा प्रयत्न सुरूच आहे। सो येस, सगळ्यात आधी मी बिग हिट मीडियाचं खूप मनापासून थँक्यू म्हणेन। त्यामध्ये अविनाश सर आले, मनीष सर आले, अनिल मनीष सर आले, कारण प्रोडक्शन वाईज जो त्यांनी निर्णय घेतला की ND स्टुडिओमध्ये शूट करायचं, कारण मला वाटतं की गाण्याचं शूट असं ND स्टुडिओला झाले असं मला नाही वाटत मराठी गाण्यामध्ये। सो छत्रपती शिवाजी महाराज जसं नाव मोठं आहे, त्यांच्या जवळपास कुठेतरी प्रयत्न जावा म्हणून अविनाश सरांनी किंवा मनीष सरांनी तो प्रयत्न केला आणि आम्ही ND स्टुडिओमध्ये 3 दिवस शूट केलं आमच्या टीममधले। आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट येते ते म्युझिक, प्रशांत दादांनी एवढ्या छान पद्धतीने ते गाणं लिहिले प्रशांत दादांनी। तर त्या गाण्याचे बोल ऐकल्यानंतर पण एक वेगळी एनर्जी येत होती। मी एक पॉईंट सांगतो तुम्हाला की कशी प्रत्येक टीम आमची, हे टीमवर्क कसं घडलं। त्याच्यानंतर आदर्श दादा आणि सोनालीने ज्या पद्धतीने आवाज दिला आहे आणि जे गाण्यामधून जी एनर्जी येते त्या आवाजामुळे तेवढंच एनर्जी आली। सेकंड थिंग, आमची जी कोरिओग्राफी केली चेतनने, नानूने, ती कोरिओग्राफी तेवढीच ह्यूज, आणि कारण ND स्टुडिओला शोभेल असं कोरिओग्राफी करणं म्हणजे हा मोठा सेट होता, त्यामध्ये तेवढाच क्राऊड, तेवढेच आपले डान्सर, तेवढेच आर्टिस्ट होते, त्यांनी खूप मेहनत केली 3 दिवस। सेकंड थिंग, अभिजित दानी, मी डायरेक्टर आहेत आमचे आणि तेच DOP होते, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ते शॉट्स घेतले। कुठेच म्हणजे ते शूट झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी मी एक्झॅक्ट जो फायनल व्हिडिओ पाहिला त्यावेळी मला खूप भारी वाटलं की हे गाण्याचं शूट फक्त अल्बम सॉन्ग नाही आहे, तर हे फिल्मचं गाणं आहे असं फील होतं त्यामध्ये। आणि नो डाऊट आमचे संपूर्ण सगळे कलाकार, रितेश, वैष्णवी, विशाल, त्यानंतर बनी आणि निक, ह्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं। खूप मोठा फॅनबेस आहे यांचा, खूप प्रेम करणारे लोक आहेत ह्यांच्यावरती, आणि तरीही खूप हंबलपणे कसं काम केलं त्यांनी। मला माहीत आहे मी एकच दिवस होतो त्यांच्याबरोबर, पण पूर्ण 3 दिवस या लोकांनी खूप मेहनत केली आणि नो डाऊट स्पॉट दादापासून सगळेच लोक तेवढीच महत्त्वाचे आहेत। सो एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांचं सॉन्ग आहे म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी आपण डेडिकेशनली काहीतरी करतोय, म्हणजे एक जबाबदारी सगळ्यांची होती, ती जबाबदारी सगळ्यांनी पार पाडली।
आणि हे गाणं तुमच्यापुढे आलं बिग हिट मीडियाच्या यूट्यूब चॅनलवरती आणि लोकांनी प्रेम दिलं. सो ह्याच्यावरून समजतं की येस आम्ही जी मेहनत केली होती ती कुठेतरी फळास आली असं म्हणायला हरकत नाही. नो डाऊट मी आता मी जसं म्हणालो की तिसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो. तर पहिल्या 2 वेळाचा जो अनुभव होता ज्यासाठी मी प्रिपरेशन केलं होतं ते प्रिपरेशन आता कामाला आलं आणि नो डाऊट डायरेक्टर आमची संपूर्ण टीम सगळ्याच गोष्टी त्या खूप इम्पॅक्टफुल होत्या. आणि जस्ट आधी जर का जसं मी पहिल्यांदा केलं त्यावेळी मला खूप काय म्हणू आपण भीती होती किंवा एक जबाबदारी खूप जास्त होती की आता कसं करता येईल किंवा काय करता येईल. पण या आधी 2 वेळा त्या साकारल्यामुळे गोष्टी महाराजांची भूमिका साकारल्यामुळे आत्ता मला एवढं हे नाही झालं, पण ती जबाबदारी तेवढीच होती. आणि मी जसं म्हणतो की महाराजांची भूमिका साकारताना त्यांचं नाव एकदा घेतलं ना तरीसुद्धा खूप काही त्या वाईब्स आपल्यामध्ये येतात आणि ती एनर्जी येते. त्यांचा पेहराव त्या गोष्टी स्वतःला त्यामध्ये लुकमध्ये पाहिलं महाराजांच्या की एक वेगळी एनर्जी आणि एक वेगळंच माहोल तयार होतो. सो अशा पद्धतीने काम झालं म्हणजे चांगलं झालं. माझ्या आईला माझी इंडस्ट्रीत येण्याआधी तिला आवडत नव्हतं, पण इंडस्ट्रीत आल्यानंतर माझं प्रत्येक काम तिला आवडलेलंच आहे. आणि नो डाऊट छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकात बघतोय म्हटल्यानंतर खूप खुश झाली. काय माझी संपूर्ण फॅमिली खूप खुश झाली. सगळ्यांना खूप गाणं आवडलं आणि माझं म्हणणं हेच असतं की असं काहीतरी कर. जसं मी दख्खनचा राजा ज्योतिबाचं गाणं टेलिव्हिजनने शो केला होता, देवाधर्माचं असं केलंच ना काहीतरी तर मग तिला भारी वाटतं. सो ती खूप खुश आहे. लोक एक वेगळ्या रिस्पेक्टनं बघत आहेत कारण नो डाऊट हे माझं क्रेडिट असण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच ते शक्य झालं आहे. कारण ही जबाबदारी मी घेतल्यानंतर बघताना एक छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्या रिस्पेक्टनंच पाहिलं जातं एक आर्टिस्टकडे सुद्धा. सो प्रत्येकांची खूप चांगलीच रिॲक्शन होती. असे फॅन मुवमेंट म्हणता येणार नाही, एकच सांगता येणार नाही. सगळ्यांनीच खूप चांगलं प्रेम आणि खूप जास्त प्रेम दिलं आणि खूप चांगल्या ब्लेसिंग्स दिल्या. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की जे यूट्यूब्सवरती कमेंट्स आहेत, हजारो कमेंट्स आलेत, त्या कमेंट्समध्ये कोणतीही निगेटिव्ह कमेंट्स नाही आहे. सगळ्यांनी खूप पॉझिटिव्हली आमच्या गाण्याला खूप प्रेम दिलं. सो सगळ्या चांगल्याच गोष्टी घडल्या. गडावरती मी बऱ्याच वेळा गेलो आहे नो डाऊट, कारण मला आवडते ट्रेकिंगला जायला आहे. मला वाटतं प्रत्येक गडावरती तो आपला वारसा आहे आणि ती वाईब्स, ती एनर्जी आपोआप ती फील होते. जसं एखाद्या मंदिरात जातो त्यावेळी एक शांतता आपल्याला भासते, एक पॉझिटिव्हिटी येते. तसं मला वाटतं प्रत्येक गडावरती गेल्यानंतर ती एक शांतता आणि ते एक मोटिवेशन आणि ते एक एनर्जी आपल्याला मिळते. ते मंदिरच आहे आपल्यासाठी. सो मंदिरात जी फिलिंग असते ती फिलिंगच गडावरती आल्यानंतर येते.